नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 संदर्भातील 16 जून 2026 पर्यंतच्या ज्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या एक एक करून आपण जाणून घेणार आहोत. ओके, जर तुम्ही पशुपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा दुग्ध व्यवसाय वाढवू इच्छित असाल किंवा शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर मित्रमंडळींनो, शेतकरी बंधूंनो, जी पहिली अपडेट आहे ती अशी आहे की आता महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि बेरोजगार युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता सध्या योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागात पशुपालन व्यवसायाला चालना देणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा आहे. ओके, आणि याबद्दल जी पहिली अपडेट आहे ती अशी आहे की 9 मार्च 2026 रोजी या योजनेचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच की GR जारी करण्यात आला असून राज्यभर योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आता या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. ओके, आणि या योजनेअंतर्गत विविध पशुपालन व्यवसायांसाठी अनुदान दिले जाणार सुद्धा आहे. ओके, जसे की यामध्ये गाय पालन, म्हैस पालन, शेळी पालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच इतर पशुधन आधारित व्यवसायांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. यामुळे होणार काय, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे, एक बॅकअप प्लॅन म्हणून. ओके, आता अजून एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे की या योजनेत काही प्रकल्पांसाठी 50% 75% अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यामुळे लाभार्थ्यांवरील आर्थिक भार आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत मोठा आधार ठरू शकते. ओके, तसेच आता महिला बचत गटांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे. तसेच भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, वनहक्कधारक, दिव्यांग व्यक्ती आणि ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांनाही आता प्राधान्य दिले जात आहे. यामुळे समाजातील विविध घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता रोजगाराच्या दृष्टीने एक मोठी बातमी आहे. ओके, ती म्हणजे की राज्य शासनाचा उद्देश ग्रामीण भागात पशुपालन उद्योग वाढवून रोजगार निर्मिती करणे हा आहे. ओके, तसेच दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांना चालना मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. ओके, तसेच या योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया असते ती सध्या सुरू झालेली आहे. ओके, पात्र लाभार्थी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयामार्फत अर्ज करू शकतात. ओके, आणि अर्जासोबत प्रकल्प अहवाल, ओळखपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी सुद्धा लागतात. ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्या सगळ्या कागदपत्रे असतील ती सोबत घेऊन जावा. ओके, जिथं तुम्ही फॉर्म हा भरणार. ओके, अर्ज करताना ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते तपशील, प्रकल्प अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सादर करावीच लागतील. ओके, आता अनुदान वितरणाबाबत एक महत्त्वाची माहिती आहे. ओके, या योजनेअंतर्गत अनुदान आता 2 टप्प्यात दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शेड बांधकाम, साहित्य खरेदी आणि प्राथमिक सुविधा उभारण्यासाठी मदत दिली जाईल. आणि त्यानंतर जनावर खरेदी आणि संबंधित पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. ओके, तर मित्रमंडळींनो, शासन आधुनिक पशुपालनालाही आता प्रोत्साहन भेटत आहे. ओके, म्हणून काही प्रकल्पांमध्ये मिल्किंग मशीन, सोलार यंत्रणा, ऑटोमॅटेड उपकरणे आणि आधुनिक पशुधन व्यवस्थापन सुविधा उपलब्ध करून देण्यावर आता जास्त भर दिला जात आहे. यामुळे होणार काय, उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. ओके, आता मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यातील शेतकरी आणि पशुपालक, महिला बचत गट आणि बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी ठरत आहे. ओके, अनुदानित प्रकल्पांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून लाभार्थी निवड आणि अंमलबजावणीचे काम वेगाने सुरू आहे. म्हणून पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. ओके, आणि ही जी माहिती आहे ती उपयुक्त तुम्हाला वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशा सरकारी योजना व शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी माझ्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, पशुपालन अनुदान असेल, ट्रॅक्टर योजना असेल, नमो शेतकरी योजना असतील आणि बाकीच्या सर्व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी तुम्हाला माझ्या या बडी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावे लागेल. ओके, तुम्हाला रोज इथे ज्या नवनवीन याविषयी अपडेट असतात त्या मी घेऊन येतो व्हिडिओमार्फत. त्यामुळे माझ्या चॅनलला, या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.